नमस्कार मित्रांनो, ANV क्रिएशन कथा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला इयत्ता पहिलीच्या मराठी जुन्या बालभारती पुस्तकातील बालपणीचा मोत्याची शेपटी हा धडा ऐकवणार आहे। एकदा मोती खेळत होता। खेळता खेळता त्याने वळून पाहिले। त्याला आपली शेपटी दिसली। त्याला वाटले शेपटी दातात पकडावी। तो शेपटी मागे पळत सुटला। खूप पळाला, मागे पळाला, पुढे पळाला, गरगर पळाला, भरभर पळाला, घरात पळाला, बागेत पळाला। तो पळाला की शेपटी पळे, तो फिरला की शेपटी फिरे, तो धावला की शेपटी धावे, तो थांबला की शेपटी थांबे। मोती खूप दमला, खूप थकला, पण त्याला शेपटी काही सापडली नाही। मग तो घरात जाऊन निजला। तेव्हा शेपटी आपोआप त्याच्या तोंडात आली। तर मित्रांनो, हा होता इयत्ता पहिलीच्या मराठी जुन्या बालभारती पुस्तकातील धडा। असेच धडे आणि जुन्या कविता आपल्या मराठी बालभारती पुस्तकातील बालपणाच्या गोष्टी ऐकायच्या असतील तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले मत आम्हाला कमेंट्समध्ये कळवा। धन्यवाद।